करू शकता किती आत्महत्या झाल्या? मी आकडा सांगतो, आपल्याला आश्चर्य वाटेल. या महाराष्ट्रात 2921 शेतकऱ्यांनी मागच्या 1 वर्षात आत्महत्या केल्या. 2921. आपण बघतो फक्त मराठवाड्या आणि विदर्भात आत्महत्या होतात. विदर्भाच्या नागपूर विभागात 299 आत्महत्या झाल्या. अमरावती विभागामध्ये 1240 आत्महत्या झाल्या. मराठवाड्यामध्ये 1097 आत्महत्या झाल्या. पुण्यामध्ये 31 झाल्या आणि नाशिकमध्ये सुद्धा 254 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येचा आकडा वर्षभरातला आहे 2921. आणि म्हणून तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात आत्महत्या सुद्धा वाढलेल्या आहे. पीक विमा एक विषय महत्त्वाचा आहे. हा पीक विमा जर एखाद्या दिवस बघितलं तर खऱ्या अर्थानं पीक विमा कंपन्याचे खळगी भरण्यासाठी हा पीक विमा दिला जातो का काय, अशा प्रकारची स्थिती आहे. मी फार मागच्या काळात जात नाही, परंतु मागच्या वर्षभराचा जर आकडा आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचा पीक विमा आहे आणि शेतकऱ्यांच्या पारड्यात पडलेले फक्त 3,500 कोटी रुपये. 8,000 कोटीपैकी 3,500 कोटी रुपये म्हणजे 4,500 कोटी रुपये रक्कम ही शेतकऱ्याच्या ऐवजी पीक विमा कंपन्याच्या पारड्यामध्ये पडलेली आहे. आपण ज्यावेळेस गावगाव जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं जातो, त्यावेळेस ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस या पीक विम्याचा जर विचार केला तर पीक विमा 1 रुपयात पीक विमा ही फसवी योजना आहे. 1 रुपयात पीक विमा दिलेली ही योजना फसवी आहे. आज जे अग्रिम 25% द्यायचं हे सुद्धा शेतकऱ्याच्या पारड्यात पडू शकलेलं नाही. आणि मागच्या वर्षीचे सुद्धा जवळपास 4,500 कोटी रुपये पीक विमा कंपन्याच्या खात्यामध्ये पोहोचलेली माननीय सर्व शिवसैनिकांना मी सांगू इच्छितो. आणि म्हणून पीक विमाचे आकडे देत असताना प्रोत्साहन अनुदान मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जाहीर झालं होतं. हे प्रोत्साहन अनुदान ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस 50,000 रुपये ज्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांना द्यायचं आपण कबूल केलं होतं. परंतु आज या शेतकऱ्यांनी हे प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि म्हणून बांधवांनो, मी हे सांगू इच्छितो की ज्या वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा झाली आणि उद्धवजींच्या सरकारच्या काळात सुद्धा झाली. फडणवीस सरकारच्या काळात जी कर्जमाफी झाली होती तिची संख्या होती 50,60,000 शेतकऱ्याची कर्जमुक्तीची संख्या होती. प्रत्यक्षात प्रदान झालं फक्त 44 लाख, म्हणजे 6,56,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजून झाली नाही. उद्धवजी मुख्यमंत्री असताना 32,40,000 शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. त्यातल्या 31,97,000 शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना पैसे पडले. फक्त 25,000 शेतकरी काही भागातले बाकी आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं शेतकऱ्याची फसवणूक होते. शासन आपल्या दारी कार्यक्रम सरकार करतं. शासन आपली दारी कार्यक्रम करत असताना फक्त मला असं वाटतं मोठ्या मोठ्या घोषणा करतं. आणि या शासन आपल्या दारीला मी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदेशानं या महाराष्ट्रामध्ये जनाधिकार कार्यक्रम सुरू केला. बुलढाण्याला झाला, संभाजीनगरला झाला, मुंबईला झाला. येणाऱ्या काळामध्ये तो धुळेला आहे, श्रीरामपुराला आहे, पालघरला आहे, कोल्हापूरला आहे, सिंधुदुर्गला आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा आहे. या जनाधिकारमध्ये ज्या तक्रारी येतात आणि ज्या सोडवल्या जातात त्या